नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तर तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज आहे संत सावता माळी यांची पुण्यतिथी। चला तर मग या दिवशी थोडीफारशी त्यांची माहिती जाणून घेऊया। संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते अरण रत्नाचीच खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळा घरी। सावता माळी यांनी भेंड गावचे भानवसे रूपमाळी हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले। तिने उत्तम संसार केला। त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली। सावता माळी यांनी सेनानावी व नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्यप्रचार शब्द अभंगात वापरले आहेत। तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली। संत सावता माळी यांनी गायलेले अभंग त्यांचे समवयस्क अरणभेंडी गावातील गुरव समाजाचे संत काशीबा गुरव यांनी लिपिबद्ध केले आहेत। त्यावेळी काशीबा महाराज यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून केले आहे व समाज जागृती करून एक चांगला समतामय समाज निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी केलेले आहे। श्री संत सावता माळी यांच्या गायलेल्या अभंगाचे लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून लिपिबद्ध केले। यावरून त्यांनी लिहिण्या वाचण्याचे ज्ञान घेतले आहे हे सिद्ध होते। संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वराच्या प्रभावी काळातले ज्येष्ठ संत होते। यांचा काळ इसवी सन 1250 ते 1295 चा आहे। संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी सन 1275 ते 1296 आहे। साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा। सावता म्हणजे भाववाचक शब्द होय। सावपणा असा याचा अर्थ होतो। सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रमले। फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची मळी याची जात, शेत लावू बघा इथं, असे ते एका अभंगात म्हणतात। ऐहिक जीवनात कर्तव्य कर्मे करीत असतानाच काया वाचे मने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांना आहे। न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची असा त्यांचा रोकडा अनुभव होता। त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला। यांना केवळ 45 वर्षाचे आयुष्य लाभले। धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले। समरसता आणि अल्पितता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवते। त्यांचे केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत। अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले। आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटण्यास येत असते। सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरे ईश्वर सेवा अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत आहेत। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत। प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटण्यास आले। ते कर्म मार्गी संत होते। कर्मे येशू भजावा हीच त्यांची खरी वृत्ती होती। पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटण्यास येत असते। संत सावता माळी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।